जुलमी राजवटीतून आणि अनन्वित अत्याचारातून मराठवाड्याच्या भोळ्या भाबड्या जनतेची सुटका करण्यासाठी स्वतंत्र भारतात हैदराबाद संस्थानाचे साथ दिली। या लढ्यामध्ये अनेकांचा सहभाग होता। यामध्ये अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे अत्यंत सक्षम आणि कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या स्मारकाचं लोकार्पण इथे संपन्न झालेलं आहे आणि आजचा हा कार्यक्रम इथे पार पडलेला आहे। अत्यंत सक्षम आणि लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचे हार्दिक स्वामी रामानंद तीर्थ यांचे नातू डॉक्टर शिरीष खेडगीकर सर हेही इथे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्याच हस्ते इथे आपण पुष्पगुच्छ देऊन आणि शाल देऊन आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे। ऐतिहासिक असा हा कमल तलाव जो आहे केंद्र झालेला आहे आणि अजूनही एक छोटंसं महत्व कारण हा कमल तलावाची माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते लोक नैसर्गिक झाडाझुडपांचा योग्य वापर करून प्राणी व पक्षी यांचे पहिलं तिकीट इथे घेतलेलं आहे आणि ती पावती आहे तिकीट त्यांना देण्यात आलेलं आहे 20 रुपये केवळ नाममात्र शुल्क याचं आहे। आणि सर इथे दीक्षा घेतल्यानंतर ते स्वामी रामानंद तीर्थ झाले। ते स्वामी जरी झाले तरी देखील ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी मोठ्या प्रमाणात तरुणाईला जागृत केलं, तरुणाईमध्ये देशभक्ती त्या ठिकाणी संचारित केली, अशाच पद्धतीनं हे कार्य या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळालं।